सुरामध्ये सुमित्रेच्या महालाकडे गेले आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर सुमित्रेच्या मनामध्ये हा तिच्या पोटी प्रत्यक्ष शेष भगवान भगवान शेष जन्माला येणार होते लक्ष्मणाच्या रूपामध्ये. त्यांचं तिच्या मनाची अवस्था काय असेल ही पूर्णपणे कौशल्याच्या सेवेच्या विचारामध्ये म्हणून होती. देवाची पूजा करत होती. दशरथ राजाला पाहिल्याबरोबर तिने दशरथ राजाचं योग्य आदरातिथ्य केलं, आगत स्वागत केलं, चरण धुतले आणि स्वच्छ फुलले, त्यांना योग्य आसनावर बसवलं, फुलांनी त्यांचा सत्कार सन्मान केला. आणि हे सगळं पाहून दशरथ राजाचा थोडा दुःख कष्ट आणि जे काय आपल्याला दशरथ राजाला दुःख होत होतं ते थोडं शांत झालं. आणि त्यांनी सुद्धा मग सुमित्रेला विचारलं की तुला काय हवंय, डोळे काय तुझे, तुझी काय अपेक्षा आहे, तुला कोणती स्वप्न करताय, तुझी काय इच्छा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणाली कौशल्याच्या नंदनाचीच सेवा, कौशल्याच्या नंदनाचीच सेवा, मग पुत्रा दे हा सत्य देवा. कौशल्याच्या नंदनाची सेवा म्हणजे कौशल्याचा जो मुलगा आहे त्याची सेवा माझ्या मुलाला आजन्म करत राहो अशा प्रकारची इच्छा तिने व्यक्त केली. आणि ही इच्छा ऐकून दशरथ राजाचे मन अत्यंत सद्गदित झालं, प्रसन्न झालं. आणि अशा प्रसन्न आणि प्रसन्न अंतःकरणाने तथास्तु अशा प्रकारचा आशीर्वाद सुमित्रेला देऊन दशरथ राजा निघाला कौशल्याच्या महालाकडे. आता कौशल्याच्या महालामध्ये कौशल्याची स्थिती काय असेल, प्रत्यक्ष भगवान विष्णू तिच्या उतरी जन्माला घेणार होते. तिची मनाची अवस्था काय असेल, सुंदर आहे. कौशल्याच्या मनाची व्यवस्था कशी असेल. केलेला आहे.